तर पुढची कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, दॅट इज मोल फ्रॅक्शन. खूप सोपी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे. मोल फ्रॅक्शन काय असतं, सपोज करा एक बीकर आहे, ठीक आहे. त्या बीकर मध्ये 3 गॅसेस आहे, गॅस ए, गॅस बी आणि गॅस सी. किती गॅस आहे? 3. गॅस ए, गॅस बी अँड गॅस सी. ठीक आहे. सो गॅस ए चे जे नंबर ऑफ मोल असतील ते असतील एन ए, गॅस बी चे असतील एन बी आणि याचे असतील दॅट इज एन सी. सो मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, सपोज करा तुमच्या क्लासमध्ये बॉईज अँड गर्ल्स आहे, ठीक आहे. तर मी जर विचारलं तुम्हाला बॉईजचं फ्रॅक्शन काय, तुम्ही काय सांगा मला, जितके बॉईज आहेत ते बॉईज डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ क्लास. ठीक आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या तिकडे. मोल फ्रॅक्शन एनसी, एनबी आणि एन ए. ठीक आहे. सो एन ए काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए, एनबी काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी आणि एनसी काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सी. जर मी तुम्हाला विचारलं इथं नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ए काय असेल, तर तुम्ही काय सांगाल मला, जेवढे मोल्स आहे एन चे ते आणि डिवाइड बाय टोटल मोल्स. म्हणजेच काय, सो मोल फ्रॅक्शन ऑफ एनी गॅस इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस डिवाइड बाय टोटल मोल्स. ठीक आहे. मी जर एक्झाम्पल घेतलं, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ ए. याचे साईन आहे उलट सिधं दिसतंय तुम्हाला, साईन आहे काय, काय येतो काय, समजला का, काय येतो काय, दॅट इज सिम्बॉल ऑफ काय. ठीक आहे. दॅट इज यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल्स टू काय असतं, दॅट इज नथिंग बट नंबर ऑफ मोल ऑफ ए डिवाइड बाय टोटल मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवाइड बाय टोटल मोल्स. आता टोटल मोल काय असणार आहे, टोटल मोल्स असणार आहे तुमचा एन ए प्लस एन बी प्लस एन सी. एन ए प्लस एन बी प्लस एन सी. येस काय. ठीक आहे. सो दे सिम्बॉलचं नाव आहे ते काय. ठीक आहे. तसं मी जर म्हणतो मोल फ्रॅक्शन ऑफ बी काय ना रे, दॅट इज नंबर ऑफ मोल ऑफ बी डिवाइड बाय टोटल मोल्स. मोल फ्रॅक्शन ऑफ सी जर म्हटलं तर काय येईल, नंबर ऑफ मोल ऑफ सी डिवाइड बाय काय टोटल मोल. Always remember sum of all the mole fraction of all the gases is equals to 1. किती असते, टेन रेस टू 6 ने जर मल्टिप्लाय केलं ना तू, तर ते आन्सर नाही येणार तुझं, कारण की ऑलरेडी 40% आन्सर दिलाय. 40 इंटू 10 रेस टू 6, 40 इंटू 10 रेस टू 6 जर केलं तर किती टोटल 4 इंटू 10 रेस टू 7 होतं. ठीक आहे. सो तू ऑलरेडी पर्सेंटेज घेतलंय, तुला ऑलरेडी पर्सेंटेज दिलंय आणि पर्सेंटेज वरून तू परत पीपीएम काढतेस. ठीक आहे. तर ते आन्सर नाही येणार. पीपीएमचा पार्ट पर्सेंटेज आहे, लक्षात ठेवतो. ठीक आहे. पीपीएमचा पार्ट पर्सेंटेज आहे. नाउ एक क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. इन अ सोल्यूशन 2 मोल ऑफ अ गॅस, 4 मोल ऑफ B gas and 4 mole of C gas. Find mole fraction of each component.
करा बरं सॉल्व. कसं करा? 0.2 0.4 0.4 करेक्ट. कसं काढलं? नाव पहिले काय करायचं? एन टोटल काढायचं. एन टोटल काय आहे? दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सी. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए काय असतं? दॅट इज 2. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी किती असेल? 4. नंबर ऑफ मोल्स ऑफ सी किती असेल? परत 4. इज इक्वल्स टू 4 प्लस 4 प्लस 2 किती झाले? 10. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए काइन दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किती आहे? 2 डिवाइड बाय एन टोटल. एन टोटल किती तिथं? 10. मोल फ्रॅक्शन ऑफ बी किती आहे? दॅट इज 4 डिवाइड किती? 10. मोल फ्रॅक्शन ऑफ सी किती? 2 डिवाइड बाय 10. 4 डिवाइड बाय 10. 0.2 0.4 0.4. करेक्ट करेक्ट करेक्ट. एक चांगला क्वेश्चन देतो, तो सॉल्व करा आणि नंतर आपण पुढच्या कॉन्सन्ट्रेशन टर्मकडे जाऊ. In a mixture, 20 gram of NaOH and 3 mole of H2O are present. Find mole fraction of each component. बघा तुम्हाला काय दिलंय? तुम्हाला एवढेच मास दिलंय. मास ऑफ NaOH दिलंय. That is 20 gram. You have to calculate number of moles of NaOH. आणि तुम्हाला दिलंय मास ऑफ वॉटर, नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O. That is 3 मोल. सांगा मोल फ्रॅक्शन काय असेल? ब्रो मशीन झालं का सॉल्व? NaOH 0.143 and H2O 0.857. ओके. NaOH चा मास किती आहे? That is 20. नंबर ऑफ मोल्स किती असतील? 20 डिवाइड बाय 40. मॉलिक्युलर मास किती NaOH चा? That is 40. So 1/2 that is 0.5. N टोटल किती आहे? 0.5 plus 3 that is 3.5. So mole fraction of NaOH is equals to 3, that is 0.5 divided by 3.5, and mole fraction of water kind 3 divided by 3.5. Always remember, his mole fraction है ना, he always lies in between 0 to 1. ठीक है? It always lies in between 0 to 1. जर तुमचा आन्सर चुकून एकापेक्षा जास्त येत असेल तर तुमचं मोल फ्रॅक्शन चुकलंय, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट पीवायक्यू बघू. एखादा पीवायक्यू असला तर तो सॉल्व करू. ठीक आहे. दॅट इज JMAचा क्वेश्चन आहे 2021 27 ऑगस्ट शिफ्ट 2 आलेला होता क्वेश्चन. ठीक आहे. काय दिलंय क्वेश्चन मध्ये बघा आणि क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा बरं.